या स्पर्धेची खऱ्या अर्थानं जर पाहिली तर खूप चर्चा झाली. आज पालघरमध्ये म्हटलं, पालघर जिल्ह्यामध्ये आज प्रथमच आपण पाहतोय जी सिरीची बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर आज येणाऱ्या 8 संघांना टी शर्ट सहित ट्रॅक देखील दिले जात आहे. हे आहे पालघरचं क्रिकेट, त्याचा नाद नाही आहे. चला दोन्ही टीम्स देखील रेडी झाल्यात आणि अंपायर्स देखील रेडी होतात. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ देखील इथे उपस्थित आहेत आणि सुरुवात आपण जरूर करूयात. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर पहिली मॅच पालघर चषक 2026 थरार, एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि नेहमीच सातत्याने प्रत्येक मनामध्ये ज्यांनी घर केलंय आणि प्रत्येकाला आवडणारी लोकप्रिय अशी स्पर्धा अर्थातच पालघर चषक 2026 थरार. सुरुवात आपण जरूर करणार आहोत आणि जशी मॅचला सुरुवात होईल आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि तिथे जशी सुरुवात होईल आपण करतोय मायक्रोफोन वरती आमंत्रित अर्थातच आपल्याच विभागातील एक बुलंद आवाज आणि जरूर नेहमीच सातत्यानं ऐकायला आपल्याला जरूर मिळत असतात. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना प्राधान्य दिलं जातं, व्हॉइस ऑफ उमरोली अर्थातच संतोषजी पाटील सर. ओट यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सर. इथून आपण पाहतोय सुरुवात करतोय. आज खरा दिवस आहे. ज्या पद्धतीने आज दोन्ही संघ खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज अंडरआर्म IPL आहे की काय, हा दृश्य आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकतायत आज अगदी पाटील नेटवर्क देखील तयारीत आहे. 6 कॅमेरा या ठिकाणी 6 अँगलने वेगवेगळ्या अँगलने दाखवण्याचं काम करतोय. जिथे एक अँगल आपण पाहतोय फलंदाज बॉल चॉईस करतायत, दुसरा आपण पाहतोय आमचे पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. असे वेगवेगळे अँगलने जर पाहिलं तर आज फॉर्मॅट तयार केला गेलाय पालघर चषक 2026, ज्यामध्ये आपण पाहिलं एक खूप सारी संघांनी या ठिकाणी सपोर्ट नक्कीच दर्शवला आणि आमचं देखील या ठिकाणी नक्कीच फोटो शूट केलं गेलं आणि आम्हाला देखील तुमच्यासमोर सादर केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे मी पाटील नेटवर्कचा. तर आपण सुरुवात करतोय जिथे दोन्ही संघ सज्ज आहेत. इथून जर पाहिलं तर एका बाजूला कुलदीप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अल्पेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी आहे. नेहमीच सातत्याने जर पाहिलं तर डहाणू विभागामध्ये अगदी पसंदीदा जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अल्पेशचा जर विचार केला तर अगदी स्वभावाने शांत, पण खेळण्याच्या अगदी वेळेत जर पाहिला तर तो आक्रमक असा असतो की त्याला पाहतच राहावं असं वाटते. तो मात्र अल्पेश आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर विशाल बाळा आणि बहुचर्चित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. एकदा मी प्रेक्षकांना सांगेन, एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांचं आपण स्वागत करूया आणि सुरुवात करूया आजच्या लीग फॉर्मॅटला, जिथे 6 षटकार आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन येत आहेत विशाल. त्याच दरम्यान आपण पाहतो आमचे लक्कीजी दुबे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे पालघर चषकामध्ये. लक्कीबाई आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपका. नक्कीच मी सर्व संघांना, दोन्ही संघांना सांगेन की आत्तापासनं आपण जे काही लीग फॉर्मॅटचं खेळतोय त्यामध्ये सिरीज पासनं जे काही बक्षीस असणार आहे ते या चेंडूपासनं, पहिल्या चेंडूपासनं तुमचा काउंट केलं जाईल. याचं लक्षात असू द्या. रन्स असतील, विकेट असतील, हे टॉप 8 वाल्या संघाकडून आपण काउंट करणार आहोत. पहिला चेंडू पडतोय. यावेळेस जर पाहिलं तर खेळायचा होता हलक्या हाताने. इथून मात्र निलेश मिश्रा आपण पाहतोय थोडंसं अपील केलं होतं पंचांकडे, परंतु सेफ आहे. इथून फलंदाज नक्कीच पाहिलं त्यांनी मागे वळून, पण तो चेंडू जातोय, कुठलाही रन्स नाहीये. पहिला चेंडू टाकला चांगला, परंतु दुसरा चेंडू जर पाहिलं तर थोडासा लिपस्टिकच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने केली सुरुवात आज वडकुंड महालक्ष्मी संघाने. यावेळेस काय कमालीचा फटका, वा! अल्पेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. थँक्यू. बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर चांगला आलाय. तिथे मात्र अयान चेंडूला पकडतोय. सुरेख क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडूवर गेला अयान,
आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूला रोखलं. एकंदरीत जर पाहिलं तर सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 धावा स्कोर कार्डवरती. 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे अल्पेश माची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कुलदीप सिंग हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही वेळेस आपण पाहतोय सज्ज आहे विशाल विशाल टगीरे, ज्या पद्धतीने त्यांना ओळखलं जात आहे आज बहुचर्चित आहे. याही वेळेस चेंडू घेण्याचा प्रयत्न होता विशालचा, परंतु चेंडू चाललाय अगदी फलंदाजाच्या पाहायला लागून. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी नक्कीच मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र 7 वर जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक पहिलं. 4 चेंडू झालेत. चांगली आज फॉर्मॅट पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने आज विचार केला. त्याच दरम्यान सन्माननीय मयंकजी तिवारी यांचं इथे आगमन झालं. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत है मयंकजी, आपका तहे दिल से स्वागत है, वेलकम. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर जब्बीर कडे जाईल. जब्बीर सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु जब्बीर आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर रिस्क घेतली नाही असं मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकानंतर सुरुवात मात्र 8 धावेने करताना पाहायला मिळाली. अल्पेशला चान्स मिळाला. एक चेंडू ज्या पद्धतीने त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला तेव्हा मात्र त्याने खेळून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चौकार आला आणि उर्वरित जर पाहिलं तर 3 सिंगल, 1 वाईड आणि 2 डाट, अशा पद्धतीने जर पाहिलं ओव्हरची होते समाप्ती. थँक्यू. आज स्टेडियम लुक आपल्याला अगदी भरलेला पाहायला मिळेल, कारण की जसं जसं टाईम होईल तसं तसं मात्र प्रत्येकाने आपली शीट जी आहे ती रिझर्व ठेवावी लागेल. इथून तुम्हाला जागा मिळणार नाहीये. आज तुम्हाला जेवायला सुद्धा जायला थोडासा विचार करावा लागेल की जेवायला जाऊ की नको. इथून आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेहान आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. यावेळेस चेंडूला खेळायचा होता, परंतु फटका फसला आणि तदनंतर विशालच्या हातामध्ये जाऊन थांबतोय अल्पेश बाद. थँक्यू. इथून जर पाहिलं तर पहिला गडी बाद, अगदी जर पाहिलं तर सस्त्यात गडी बाद होताना आपल्याला आपण अल्पेशची बॅट ज्या पद्धतीने लागली होती, कुठेतरी फटका जर पाहिला तर रेहानचा तो चेंडू थोडासा ऑफब्रेक आणि ऑफब्रेक करताना आपण पाहतोय डावखऱ्या आताच्या फलंदाजाला थोडासा बाहेर निघतो आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून आपण पाहतोय विशाल जो फिल्डिंग मध्ये होता आणि त्याने सुरेख झेल घेतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतील. आता मात्र विनोद माची म्हणजेच विनोद बाबरू मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी जुना जाणता खेळाडू ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी डहाणू परिसरामध्ये पाहिलं तर विनोदचं नाव ज्या पद्धतीने आहे ते मात्र नक्कीच आज तो दर्शवेल. 1 डाऊन मध्ये आलाय रेहानच्या विरोधात. ओहो, पहिला चेंडू जर पाहिला तर इथे रेहान देखील आपण पाहतोय आज मी देखील सज्ज आहे, मी देखील चांगली गोलंदाजी करणार आहे, त्यासाठी मी देखील खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि तेच दर्शवतोय. इथे चेंडू तर डॉट आलाय. 8 धावा आतापर्यंत 1 गडीच्या मोबदल्यात. हा देखील शॉट हाफ पिच चेंडू होता, चेंडूला खेळलाय तिथे मात्र निशांत पवार यावेळेस कुठलीही चुकी करत नाहीये आणि फलंदाज बाद होताना रनआउटच्या रूपाने गडी बाद. थँक्यू. विशाल भाऊ थांबवतोय. इनिंग्स ब्रेकमध्ये जे नेक्स्ट 2 संघ आहेत त्यांना विनंती आहे की इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आपले 10 खेळाडू घेऊन यायचे. तिथे तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती टी शर्ट आणि ट्रॅक देण्यात येईल. तर जो नेक्स्ट सामना आहे इनिंग्स ब्रेकमध्ये आपण यायचं आहे, ज्या वेळेला तुमचा कॅप्टन टॉससाठी येईल त्याच वेळेला आपण तुम्हाला टी शर्ट आणि ट्रॅक देखील देणार आहोत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, संतोष पाटील. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर रेहानची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर त्याची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त झुकला जातोय, चेंडू खालून कसा जाईल आणि मारण्यासाठी थोडासा अडथळा कसा निर्माण होईल तेच मात्र इथे पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, तिथे मात्र आपण पाहतोय अयान आहे, चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अयानने स्वतःला खूप इम्प्रूव्ह केलंय मी म्हणेन. फिल्डिंग मध्ये देखील म्हणा, बॅटिंग मध्ये देखील म्हणा, परंतु त्याने
अगदी या संघासाठी सर्वस्व दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. कमी वयाचा खेळाडू जर पाहिलं तर सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू जर पाहिलं तर अयान आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल आहे. आता मात्र सिंगल डबलला चालना देणं खूप गरजेचं आहे, कारण की 2 गडी लवकर बाद झाले, ज्यामध्ये अल्पेशचं आणि विनोदचं नाव घेईन. जे महत्त्वाचे खेळाडू वडकून महालक्ष्मी टीमचे ते मात्र इथे लवकर बाद झाले. 10 धावा झाल्यात स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर आघात केलाय, परंतु तिथे बादल आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय बादल, चेंडूला पकडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर फक्त सिंगलच रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोर कार्डवरती लागले जात आहेत 2 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू सो मच. आदरणीय सन्माननीय सुनीलजी मणी सर, ब्रँड ऑफ वीरेंद्रनगर. अगदी आपण पाहतात एक समाजसेवक आणि प्रत्येक तरुणाला पुढे घेऊन जाणारं नाव. सुनील मणी सरांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती याची कृपा करावी. समीरदादा जाधव यांच्या विनंतीस आपण मान ठेवून आमच्या व्यासपीठावरती या आणि या पालघर चषकात तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. सुनील मणी सर, आपण यायचं व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच आज आपण पाहतोय 8 स्टँड जर पाहिले तर आज सध्या तर गडीला जर पाहिलं तर वरचे 2 रॅक जे आहेत ते भरलेले आहेत. अजून थोडा वेळ जाऊ द्या, तदनंतर आपण पाहतोय पूर्ण रॅक भरलेले दिसतील आपण जे स्टँड आहेत ते. याही वेळेस बॅटची हलकीशी कट लागते. तिथे मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. कुलदीप आणि दुसऱ्या बाजूला करण माची आपल्याला पाहायला मिळतात, जे ज्यांना आता ही पारी सांभाळायची आहे, ज्यातून चुका झाल्या. आणि पारी सांभाळताना आपण पाहतोय कुलदीपची बॅट लागते खूप चांगल्या पद्धतीने, मात्र गॅप शोधला जातो आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. थांबावं लागेल. इम्रान भाईंचं इथे आगमन झालंय. त्या इम्रान भाईंना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इम्रान सर प्लीज आपण या आमच्या व्यासपीठावरती. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सुनील मनी सर ते मात्र इथे पोहोचलेत. जाऊया पुन्हा एकदा. विशाल भाईला थोडंसं थांबवतोय, परंतु आज अनेक पाहुणे येणार आहेत, त्या अनुषंगाने आपण त्याही गोष्टी कव्हर करणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. संतोषदा पाटील. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील. 17 धावा झाल्यात आतापर्यंत. 2.3 चेंडूचा खेळ. ज्या पद्धतीने पॅराडाईज टीम आज मेहनत घेते खूप चांगल्या पद्धतीने, मात्र कुठेतरी रोकायचं आहे, कारण की त्यांना जाणीव आहे. महालक्ष्मी वडकुंड संघाचा विचार केला तर त्यांना कमी धावामध्ये रोकावा लागेल, कारण त्यांची फिल्डिंग आणि गोलंदाजी जर पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथून त्यांनी टॉस केल्यावेळी सांगितलं होतं की आम्ही 2 वेळा नक्कीच हरवलंय, पण ती इथून वडकून देखील प्रयत्न करीन की 2दा हरवले, तिसऱ्यांदा मात्र जीत आमचीच असेल हे देखील विचार त्यांच्या मनामध्ये असेल. आणि तेच मात्र इथे आपण बघतोय. कारण मॅचची खेळतोय आतापर्यंत 4 मध्ये 3 धावा. दुसऱ्या बाजूला कुलदीप सिंग ज्यांनी 4 मध्ये 7 धावा बनवल्यात. याही वेळेस आपण पाहतोय थोडंसं बॅटला लागलाय. येस, आपण पाहतोय बॅटला लागलाय. चेंडू डॉट असेल. पुढचा चेंडू फटका चांगला होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा तेच घडलंय जे आधीच्या विकेटवर घडलं होतं. कुठेतरी तालमेल नाहीये, कुठेतरी कॉलिंग नाहीये आणि इथून विकेट होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. 18 धावा 3 गडी बाद. आता मात्र जर पाहिलं तर थोडीशी तालमेल आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु मी जब्बीरचं कौतुक करीन. ज्या पद्धतीने जब्बीरने पकडलं चेंडू, त्यानंतर त्याला माहिती आहे की स्ट्राईक एंडवर आत्तापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज पोहोचलेला नाहीत. ॲक्युरेट फेकी अगदी जर पाहिली तर जब्बीची राहिली आणि त्यानंतर विकेट बाद झालाय. थोडीशी नक्कीच चुकबुल झाली असं मी म्हणायला हरकत नाही आहे. आज वडकुंड महालक्ष्मी खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे यस नो आणि वेट या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. भले ते अंडरम असो, ओरम असो किंवा लेदर इंटरनॅशनल असो, मात्र या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आज जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बादल आणलाय. इथून आपण पाहतोय पंच केलाय चेंडूला. तिथे अयान आहे
चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिजे तर पुन्हा एकदा सिंगलने 2 फलंदाज. आता मात्र आपण पाहतोय कुणाल माची जो 5व्या नंबरवर इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. याआधी 3 गडी बाद झाले. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुलदीप सिंग जो आपण पाहतोय ओपनिंग मध्ये आलाय, तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. याही वेळेस पंच केलाय, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे जिथे मिळेल सिंगल रन्स. आणि सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र 20 धावा बनवतील. पॅराडाईज टीमचा जर विचार केला तर पॅराडाईज टीम ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक जास्त धावा 84 धावा जो आपण पाहिला होता, एक मोठा लक्ष तो त्यांनी उभारला होता समोरील संघाला. इथून आपण पाहतोय सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा. एकवीस धावा 3 गडीच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक लीग फॉर्मॅट आपण अनुभवतोय. पहिल्यांदाच जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हे असं आपण पाहतोय जिथं लीग फॉर्मॅट आहे. त्याचप्रमाणे सिरीजसाठी बाईक आणि ट्रॉफीचा जर विचार केला तर तब्बल क्रिस्टल ट्रॉफी आत्तापर्यंत ना तुम्ही कधी पाहिली असेल या अंडरआर्म बॉक्समध्ये आणि कधी अनुभवली असेल. हीच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटला आज चांगले दिवस आलेत हे म्हणायला हरकत नाही. आणि ते कोणामुळे आलेत तर नक्कीच आज सुमित दादा प्रतिष्ठानच्या या आयोजक कमिटीचं मी खरोखरच धन्यवाद मानेन. खास करून जर पाहिलं तर समीर जाधव जे वन मॅन शो आहेत या टुर्नामेंटसाठी आणि त्यांचं अगदी जी मेहनत आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस झाले आज ते व्यवस्थित झोपलेले देखील नाही आहेत आणि ते फक्त मेहनत करतात. आज आपल्या मित्रांना घेऊन एकत्रित मित्र आणि त्यांची ती मेहनत ही आपल्याला आज पाहायला मिळते. हॅट्स ऑफ असेल त्यांना, खूप चांगली मेहनत घेत आहेत. आता मात्र जाऊया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. एक बॉल आहे, यस, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 22 धावा स्कोर कार्डवर. धावा रोखल्यात पूर्णपणे जर पाहिलं तर विकेट आल्याने धावा रोखल्या गेल्या आहेत. बादल यांचा शेवटचा चेंडू, हा देखील चेंडू डॉट येतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर सरळ निलेश मिश्राच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाल्या. त्यांनी 22 धावा स्कोर कार्डवरती. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण पाहतोय उद्या मात्र आणखीन एक आनंदाची बातमी जी आपण नक्कीच चर्चा केली होती त्याची. एक्झिबिशन मॅच जर पाहिली तर लढत आहे आणि त्यांसाठी आम्ही मॅनेजर निवडलेले, 2 मॅनेजर निवडलेले आहेत. यतीन पाटील यांना खास करून निवडलं गेलंय पालघरची टीम सांभाळण्यासाठी. खास करून ते तिथे सज्ज असतील. आणि दुसऱ्या बाजूला समीर असतील बोईसरची टीम. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दोन्ही मॅनेजर खास करून या टुर्नामेंटसाठी आम्ही निवडलेले आहेत. उद्या चर्चा असेल ही मॅच पाहण्यासाठी जर पाहिलं तर भरपूर प्रमाणावर, कारण की अगदी जर पाहिलं तर प्रत्येक संघातील एक एक असा हिरा निवडून काढलाय जो आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या या मैदानावर खेळताना. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. 4 गडी बाद झाले आहेत. 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. 5.50च्या सरासरीने जर पाहिलं तर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वडकुण महालक्ष्मी थोडंसं आता मात्र स्ट्रगल करतायत, परंतु अजून तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर मात्र आता या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवतील ते पाहण्यासाठी या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. तिथे मात्र विशाल, वाह, तगीर
आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत ते 3 फलंदाज ज्या पद्धतीने बाद झालेत सेम टू सेम रनआउटच्या रूपाने इकडे बाद. थँक्यू. इम्रान भाई तदनंतर देवेंद्रजी राठोड भानू या सगळ्यांचं आगमन झाले आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्मान्य श्रीयुत इम्रान भाई, देवेंद्र राठोड साहेब आणि तदनंतर भानुभाई यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. तुमचं पालघर चषक समीरदादा जाधव किंग मेकर यांच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच आज मान्यवरांची मांदियाळी असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याही वेळेस आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये जिथे बादल आहे, चेंडूला पकडतोय, रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. इथून जर पाहिलं तर आता थोडंसं स्ट्रॉंग पोझिशनमध्ये पॅराडाईज टीम आपल्याला पाहायला मिळते. IPL लुक ज्या पद्धतीने स्टेडियममध्ये आपण पाहू शकतायत दोन्ही संघ. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे, परंतु तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा अयान फ्रेममध्ये येत असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. आतापर्यंत चुकी घडलेली नाही. पॅराडाईज टीम त्याचसाठी जर पाहिले तर एक चांगली संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय आणि त्यांच्याकडून चुका कमी करतायत आणि ज्याकडून चुका कमी करतायत त्यांचा संघ जर पाहिलं तर नेहमीच स्ट्रॉंग असतो. 22 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. जितेन आपल्याला पाहिजे 24 धावा झालेत का? अपडेट द्या प्लीज. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा तौसीर आलाय. वाईट चेंडू आहे आणि इथून आपण पाहतोय थोडासा वेग देण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर चेंडू वाईटच्या रूपाने. रन्स मात्र काउंट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा आतापर्यंत 5 गडीच्या मोबदल्यात. 4.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. कुलदीप आहे तो आतापर्यंत टिकून राहिलाय खूप चांगल्या पद्धतीने. तो देखील बॅटिंग करतोय, परंतु एकट्याने टीम चालत नाही असंच म्हटलं जात आहे. त्यासाठी तुम्हाला जी मेहनत आहे ना ती मेहनत तुम्हाला 9 जणांची लागते. इथून पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेट आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 9 जणांची मेहनत आज जर पाहिलं तर पॅराडाईज टीमने घेतलंय आणि त्यांची बाजू जर पाहिली तर आता सेफ आहे. दुसऱ्या बाजूला इथून आपण पाहतोय जितेन थोडासा दुखापतीमध्ये होता. अगदी परवाच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर हाताला थोडी इंजुरी झाली होती, परंतु त्या इंजुरीमध्ये देखील आपण पाहतोय तो या मैदानावर आलाय. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. 4.5 चेंडूचा आणि का नाही तोसीरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जिथे फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत दिल्यात. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर विकेट त्याने हासिल केला. चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर 5 चेंडू झाले. यावर शेवटचा चेंडू होता. चेंडू चाललाय जब्बीर खान यांच्या हातामध्ये. चेंडू स्टॉप केला जातोय. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक कंप्लीट झालेत आणि 5 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 वर 5 अशी परिस्थिती आता मात्र भडकून संघाची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या जाऊया आपण विशालला ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. सन्माननीय कुणालजी घरत साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी, ज्यांनी मात्र या मैदानासाठी अथक परिश्रम घेतले. आणि त्या कुणालजी घरत यांना मात्र विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या षटकाची कहाणी संतोषदा पाटील. इथून आपण पाहतोय शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू जर पाहिला तर बादलने हाताळलाय आणि इथून आपण पाहतोय बादलने पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनकडे. मिळेल सिंगल रन. सिंगलच्या मदतीने 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्या आहेत. इथून मी विचार केला चौकारांचा तर फक्त आणि फक्त 2 चौकार या आत्ताच्या इनिंगमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत. इथून शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये प्रयत्न असतील मोठे फटकांचे, परंतु यावेळेस वाईट चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. आज आमच्या पंचांचे दिवस देखील चांगले आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लीग फॉर्मॅटमध्ये. आणि का नसावे, मेहनत आहे पंचांची देखील. आपण पाहतोय अगदी रात्री 7 वाजता
ते सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना उभं राहावं लागतं. यूट्यूब वर देखील आपण पाहतोय डीजे ऑपरेटर पाहतायत, त्यांना खूप मेहनत करावी लागते. 30 धावा झाल्यात आतापर्यंत. 5 नक्कीच गडी बाद झाल्या. थोडंसं लॉस झालंय यावेळेस डहाणू संघाने. आणखीन एक होईल. जितेन या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमणाच्या भूमिकेमध्ये आणि तिथे मात्र फसलाय डाव आणि इथून आणखीन एक विकेट मिळतोय. थँक्यू. इथून जर पाहिलं तर नक्कीच 2 संघ आहेत. 2 संघांना जर पाहिलं तर एकाला नक्कीच जीत हासिल होईल, दुसरा पराभूत होईल. परंतु लीग फॉर्मॅट आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. बादल आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत बादलची, जिथे आतापर्यंत त्याने 7च रन्स नक्कीच त्याच्या पाहायला मिळाल्यात. ज्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत 1.4 चेंडूचा त्यांनी खेळ केलाय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केले. दोन्ही कट्स जर पाहिले तर बादलकडे आहेत. ऑफ ब्रेक देखील आहे, लेग ब्रेक देखील आहे. कधीही कुठलाही टाकू शकतो असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बादल आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा झाल्यात. आणखीन जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. याही वेळेस फटका सजवलाय, परंतु जब्बीर त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी क्विकली चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय बादलकडे. इथून नक्कीच पंचाने देखील इशारा दिलाय तिसऱ्या पंचांना. या जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा विशाल डीजेला. थँक्यू किंग मेकर समीर जाधव. अगदी काल आपण पाहू शकतायत अजूनही स्क्रीनवर ज्या पद्धतीने किंग मेकर हे नाव आपल्याला बहुचर्चित झालं. त्यामागचं कारण आहे मेहनत आहे आणि नुसतंच नाही नाव घेतलं जात आहे. आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला जर पाहिलं तर चालना दिली त्यांनी. खऱ्या अर्थाने अशी टुर्नामेंट पुन्हा पुन्हा व्हावं ही आमची देखील इच्छा आहे. कारण की अगदी 4 दिवस म्हटलं तर हे 4 दिवस कसे निघून जातात ते कळत नाही कोणाला. परंतु पुन्हा एकदा त्या टुर्नामेंटची जेव्हा आपण विचार करतोय, आठवण येते, तेव्हा एकच नक्कीच आपल्या लक्षात येईल की ती टुर्नामेंट खास होती आणि ती टुर्नामेंट पुन्हा झाली पाहिजेत. इथून आपण बघतोय डिसिजन पेंडिंग आहे. नेमकं काय घडलंय चिराग तरे या ठिकाणी दर्शवलं जाईल. टीम मुरबी संघ आणि नॉट आउट आहे. येस, फलंदाज नॉट आउट आहे. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट. मनोज संघ आणि बघा मनोज संघ टीम मनोज संघ आपण टीमला विनंती आहे आपण इथे उपस्थित व्हा. बघा जे 10 प्लेयर आहेत आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण इथे यायचं लगेच. बघा विनंती आणि अजून कमिटीची भेट द्या लवकरात लवकर. मनोज संघ आपण लवकरात लवकर या कॅप्टन यांना विनंती आहे संपूर्ण टीमला घेऊन आपण उपस्थित व्हायचं लगेच. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. बादलचं मी कौतुक करीन. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 9 धावा दिल्यात त्यांनी. 2 षटकाचा खेळ आता कंप्लीट होईल. यावेळेस पुन्हा एकदा वा चित्यासारखा नक्कीच इथे मात्र उडी मारले. नाव आहे अयान शेख. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्याच्याकडून. चुका झाल्या नाही आहेत टीम V2 पॅराडाईज संघाकडून आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज चांगल्या पोझिशन मध्ये. इथून जर पाहिलं तर धावसंख्या ही 6 षटकानंतर 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल. यस बघा विनंती आहे आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. मनोज संघ आपण कॅप्टन प्रथमतः या जे टी शर्ट आहे ते आपण जरूर देतोय. मी विनंती करेन लकी दुबे साहेब, लकीजी दुबे यांच्या शुभाशय आपण देतोय. जे टी शर्ट ते आपण जरूर त्यांच्या शुभाशय देणार आहोत. मी विनंती करेन लकीजी दुबे आपण इथे उपस्थित व्हा. क्या बात आहे. मोहीन खुशवा मोहित येस मोहित खुशवा याचा आपण बॅनर बॅरिगेट वरती पाहतोय जरूर स्क्रीन वरती समोर आपल्या समोर. क्या बात आहे. मेगा स्क्रीन वरती देखील टाका दादा. या सर आपण
टी शर्ट आणि ट्रॅक जरूर देणार आहोत मनोज संघाला. लकीजी दुबे यांच्या शुभाचे आपण देतोय, जे आकर्षक टी शर्ट आहे पीएन स्पोर्ट्स यांच्या वतीनं. आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर टी शर्ट आणि ट्रॅक. क्या बात ऑन स्क्रीन सर्व काही सर्वकडे आपण पाहिलं तर मोहित यांचा दबदबा पाहायला मिळतोय. कोणाची वाट पाहताय, तो आलाय आणि पहिल्याच दिवसापासून आपण पाहतोय तो येतोय आणि जातोय. भरपूर मेहनत तो करतोय. चर्चा जरूर होणार आहे मोहितची देखील. चला दोन्ही टीम्स. येस कॅप्टन आमिर. चला आपण देखील कॅप्टन टीटीएस संघाचे कॅप्टन आपण देखील यायचे. प्रथमतः आपण टी शर्ट देखील देऊया आणि तदनंतर टॉस देखील करणार आहोत. लकीजी दुबे यांच्या शुभाचे आपण प्रथमतः टॉस करू आणि तदनंतर टी शर्ट देखील दोन्ही संघाला आपण देणार आहोत. चला येस आपण प्रथमतः मनोर टीमचे कॅप्टनला आपण हे टी शर्ट देतो, जे ऑरेंज कलरची जर्सी आहे. एक ब्युटिफुल पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो पीएन स्पोर्ट्स याच्या वतीने. पालघरमध्ये प्रथमच आपल्याला असं काही पाहायला मिळतोय जिथे टॉप 8 संघासाठी पूर्णपणे ट्रॅक सूट आहे, जिथे ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळेल आणि टी शर्ट जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम खरं आता पॅटर्न, लोगो, डिझाईन सर्व काही वर्क पाहायला मिळतोय. एक क्वालिटी आहे पीएन स्पोर्ट्सची आणि नेहमीच बहुचर्चित राहील. पालघर म्हटलं तर पीएन स्पोर्ट्स आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण आपण पाहिलं तर पालघर चषकामध्ये हे प्राधान्य दिलं गेलंय त्यांना. चला थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर आमिरबाई तिथे उपस्थित झालेत. या आमिरबाई आणि त्यांना आपण देखील जरूर त्यांना देखील टी शर्ट आणि ट्रॅक देतोय. पीयूषजी तिवारी यांना मी विनंती करेन उर्फ मयंक. या मयंक जी तिवारी आप आ जाइए प्लीज. कि शुभ तो यहाँ पर दिया जाएगा ट्रैक और टी शर्ट. चला मयंक भाई आपण या, विनंती आहे कारण की एक मोठं मन आहे, मोठ्या मनाचं असं व्यक्तिमत्व आहे. या मयंक दादा. चला कारण की लाजरा चेहरा आहे. येस ब्रँड ऑफ पालघर, ब्रँड ऑफ पालघर आमचे मयंक भाई इथे उपस्थित आहेत आणि त्याच्या शुभाचे आपण देतोय. कोणाची वाट पाहताय, तो आलाय आणि त्याचं नाव आहे मयंक. क्या बात आहे. आज भरपूर मजा येणार या स्पर्धेमध्ये, कारण की आजपासून 2 दिवस या स्पर्धेचे उरलेत आणि पालघर चषक आपण जरूर देतोय. आमिरबाई तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या जरूर आपण शुभेच्छा देतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहतोय V2 पॅराडाईज. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पीएन स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा संघ सूरज उपाध्याय यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज खुश आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सूरज, खास करून ज्यावर हात ठेवलं आणि ते हात अगदी सोन्याने भरलं असं म्हणायला हरकत नाहीये. पॅराडाईज टीम आहे, नेहमीच चर्चेत असते. सलामीचा फलंदाज जर पाहिलं तर आपण पाहतोय ज्याची तोड आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये नाहीये असा जबीर खान एका बाजूला आपण पाहतोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी करताना जितेन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू टाकलाय, पहिला चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे पाठवलाय. सिंगल रन्स मिळतंय. सिंगलच्या मदतीने इथून मात्र जर पाहिलं तर V2 पॅराडाईज संघाचा खाता या ठिकाणी खोलला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर 34 टार्गेट या ठिकाणी घेऊन नक्कीच उतरलेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला अयान, छोटा पॅक बडा धमाका ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय टीम अडचणीत असते तेव्हा अयानची बॅट, त्यानंतर निशांची बॅट, त्यानंतर निलेशची बॅट आणि त्यानंतर जर पाहिलं तर विशाल यांची बॅट नक्कीच लागली जाते. असा पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बहुचर्चित आहे कारण की त्या संघाने खूप मेहनत केली आहे. पुन्हा एकदा इथून आपण पाहतोय हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाजाला रूम्स मिळत नाहीये. जो मोठा फटका मारण्यासाठी जर पाहिलं तर संधी मिळत नाहीये आणि त्याचमुळे जर सिंगलने इथून मात्र रोटेट करताना स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
3 धावा झाल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा. आणि संयमता इथे तुम्हाला नक्कीच कामास येईल. ज्या पद्धतीने संयमता बाळगली जाते. खराब चेंडूला तुम्ही नक्कीच पनिश करा, पण चांगल्या चेंडूचा सन्मान या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. सिंगल रन्स. आणखीन एकदा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महालक्ष्मी वडकुंड संघ, ज्यांना जर ही मॅच जिंकायची असेल तर भरपूर म्हणजे भरपूर मेहनत करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला नक्कीच जीवाची आकांक्षा करावी लागेल. कारण की ही मॅच जर जिंकायची असेल, सहजासहजी ही मॅच जिंकता येणार नाहीये. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू होता, सिंगल. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर पॅराडाईज टीमने एक टार्गेट ठेवलाय की येणाऱ्या चेंडूला डॉट नाही तर सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं. 6 चेंडूचा खेळ जर पाहिला तर आता मात्र आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 5 धावा. हे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आज मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नक्कीच सोबत कोणी डबे देखील आणल्यात जेवणासाठी आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर लाऊड अपील. नेमकं काय घडलंय इथून आपण पाहतोय पंचांकडे खूप वेळ बघून अपील देखील केलाय, परंतु 2 पंच आता एकत्र येतील, चर्चा करतील. तिथे मात्र आपण पाहतोय एका बाजूला धीरज मोरे नाहीये. इथून आपण पाहतोय पंचांनी इशारा दिलाय की फलंदाज सेफ आहे. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा स्कोर कार्ड वरती. 5च्या सरासरीने संघ खेळताना पाहायला मिळतोय. जब्बीर खेळतोय 3 मध्ये 3, तर दुसऱ्या बाजूला अयान ज्यांनी 3 चेंडू आतापर्यंत खेळला, 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या. V2 पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग मध्ये. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिलं तर अल्पेश माची. नक्कीच फलंदाजीतून आज थोडस नाराज केलंय अल्पेशने, कारण की त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातंय जेव्हा महालक्ष्मी वडकुंड संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय, खास करून समोरील संघाचा अल्पेशकडे लक्ष असतो, पण तो आज त्याला गोलंदाजीमधून चालावं लागेल. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा, दमदार सुरुवात या ठिकाणी जब्बीर खानची नक्कीच म्हणावी लागेल, कारण की पहिला चेंडू थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न, थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सरळ फिरले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका चौकार मारलाय. शॉर्ट चेंडू होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूला खेळताना जास्त काही मेहनत घ्यावी लागली नाही, परंतु मेहनतीचा फटका पाहायला मिळाला, खूप चांगला फटका. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइड रिजनला चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून आपण पाहतोय कुलदीपकडे चेंडू. कुलदीप एक चांगला खेळाडू आहे. कुलदीप सिंग चांगली बॅटिंग केली. 12 मध्ये 12 त्यांनी बनवले. उलट चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू डॉट मध्ये कन्वर्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. दुसऱ्या बाजूला जब्बीर मारल्यानंतर जर पाहिलं तर थोडासा विचारात होता की हा चेंडू मी असा कसा खेळला, जिथे शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं ठरलं आणि डॉट कन्वर्ट झाला. तुम्ही पाहतोय आणखीन एक चांगला फटका. हा आहे जब्बीर ज्याच्या बॅट मधून येत आहेत धावा 4. थँक्यू. आय कॉर्डिनेशन, नजर पाहावी लागेल. ज्या पद्धतीने नजर ठेवली जाते ना चेंडूवर, आणि क्लास फटका आपल्याला पाहायला मिळतो. जब्बीरच्या बॅट मधून दमदार चौकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग होते. 2 चौकार या ओव्हर मध्ये. आता अल्पेशच्या विरोधात मुख्य गोलंदाजाला जर पाहिलं तर थोडंसं आता मार पडतंय असं म्हणायला हरकत नाहीये. धाबा जर पाहिलं तर थोड्याशा कमी आहेत. इथून जर पाहिलं तर धाबा रोखाव्या लागतील, परंतु खर्च करताना अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर अल्पेशने 4 चेंडू टाकलेत, 8 धाबा दिल्या आहेत, 13 धाबा झाल्यात स्कोर कार्ड वरती. इथून थोडीशी साईड चेंज करतायत. आपण पाहतोय आता मात्र
ऑफसाईड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले आहेत. ऑन साईड रिजनला 4 क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल. यावेळेस रिस्क घेणार नाही आहेत, परंतु हे काय घडलंय, No. हे आता मात्र फेकी थोडीशी खराब झाली. जिथे विकेट किपर देखील तयारीत नव्हते आणि तिथे मात्र फेकी खराब झाली. चेक. एका बाजूला संघ मनोर आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजे TTS चिंचणी. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी या आणि एका बाजूला मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य श्री चंदन मोरे साहेब, पालघर MSCB मध्ये जेई पदावरती सध्या पालघर रुलरचे भार सांभाळत आहेत आणि ते चंदन मोरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. 4 वर्ष त्यांच्या साथीने राहिली आणि ती 4 वर्ष गुण्या गोविंदानं ज्यांना प्रत्येकाला सांभाळलं ते नाव सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं नाव आहे चंदन मोरे साहेब आणि त्यांचं देखील आज व्हाईट शर्ट अँड ग्रीन अगदी थोडीशी वेगळी पॅन्ट आहे आणि आज ते अगदी आपण पाहू शकता आज साखरपुड्याला चाललेत की काय, या पद्धतीने त्यांचा तो लुक आणि सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या टॉससाठी या 2 कॅप्टन. चला या दोन्ही संघाच्या कर्णधार या आपण 16 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. छब्बीरचं मी कौतुक करीन ज्या पद्धतीने आपण पाहतोय संयम त्याने पालन केलंय, संयमता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं चेंडू खराब होते, शॉर्ट ऑफ लेंथ होते आणि हे आहे आपण पाहू शकतायत जे मॅचचं डायग्राम दाखवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा झाल्या होत्या पॅराडाईज टीमच्या, त्याच्या विरोधात वडकुन टीमने किती बनवल्या. शब्बीर आतापर्यंत 9 मध्ये 14 खेळतोय आणि इथून तुमची गुणवत्ता तपासली जाईल. कारण की सिरीजच्या मानकरीसाठी जर पाहिलं तर इथून आजपासनं सुरुवात आहे. टॉप 8 मध्ये येणारा संघाचा आता मात्र विचार केला जातो. इथून आपण पाहतो पुन्हा एकदा सिंगल रन्स, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 17 धावा. सिंगल खूप महत्वाचे असतील. TTS प्लीज या आपण टॉससाठी. TTS संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा विनोद माची आपल्याला पाहते. विनोद माची आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टाकला, पहिल्या चेंडूमध्ये सिंगल रन्स घेतले. इथून थोडंसं चेंजेस, फिल्डिंग थोडीशी नक्कीच जास्त प्रमाणावर तुम्हाला आता स्ट्रॉंग करावी लागेल. चेंडू तुम्हाला रोखावे लागतील. इथून मात्र तेच यावेळेस थोडंसं प्रयत्न आहेत महालक्ष्मी वडकुन टीमचे. पुन्हा एकदा फटका तर आलाय, परंतु तिथे कुणाल यावेळेस करतोय चुकी आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषे बार, येतोय चौकार. यावेळेस ह्या चुका म्हणजेच कुठेतरी आपण पाहतोय आपल्या संघाला पराभूतेच्या छायेखाली आपण नेताना पाहायला मिळतील. थांबवतोय संतोष, आता तुम्हाला थांबवतोय. पाटील टूल्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आकाश पाटील सरांना विनंती आहे की आपण या तुमच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. महत्वपूर्ण मॅच मनोर, या मनोर संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्यांनी भरपूर चर्चेतला संघ जो सतत अंडरम बॉक्स क्रिकेटवरती आता सध्या अधिराज्य गाजवत होताना त्या संघाला तुम्ही पराभूत केलं. कॉन्फिडन्स उच्च लेवलला पोहोचला असेल नो डाऊट, परंतु आता प्रतिस्पर्धी संघ TTS आहे आणि इथे आकाशजी पाटील सर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन आपण स्पिन करतो आहात. अमीर भाई यांचा कॉल असेल आता सध्या. TTS या संघाचा कॉइन स्पिन होतोय. टेल्स इट्स कॉल आणि यावाला त्या कॉइनची सध्या आपण पाहणार आहोत. काय आहे हेड्स म्हणजेच आता टेलचा कॉल होता. तर टॉस जिंकल्या मनोर संघाने. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज पालघरचं क्रिकेट आणि या महत्वाच्या स्पर्धेत अनेक स्पर्धा तुम्ही खेळत आलात. तिथे यश नव्हतं मिळालं, पण या मोठ्या स्पर्धेत तुम्ही चांगली दमदार कामगिरी केलीत. या मॅचमध्ये आता महत्वाचा सामना, इथून जिंकलात तर आणखीन एक स्टेप पुढे जाणार. एकंदरीत टॉस जिंकलात, प्रतिस्पर्धी संघाचा खेळ तुम्ही पाहिलेला, तुमचा डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षक शिकलो. 6 ओव्हरचा मॅच आहे. मागील 3 रजनींमध्ये आपण पाहत आलात की क्रिकेट कसं चाललंय, काय झालंय, आउटफील्ड कशी चाललंय, सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 35-40.
काय म्हणशील आज टी शर्ट अँड ट्रॅक या सगळ्या गोष्टी पालघरमध्ये प्रथमताच आणि तुम्ही देखील सांगतील की पालघरमध्ये यंदाच सुरुवात केली परंतु आता चौका मारला आपण या स्पर्धेत टी शर्ट ट्रॅक मिळतंय एकंदरीत फील कसं करतो ॲज अ कॅप्टन म्हणून मी खूप खुश आहे टी शर्ट ट्रॅक आणि इकडे खेळायला अलगच मजा आहे. माझ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत आमिर भाई टॉस तुम्ही जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग करायचा टॉससाठी तुमचे प्रयत्न फार चालू होते की टॉस किती महत्त्वाचा असतो परंतु आता यावाला टॉस नाही जिंकलात त्यांनी सांगितलं की 40 ते 35 रनापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार त्यावेळेला तुमचं एक माइंड टोटल किती असेल आम्ही पण जास्तीत जास्त स्कोर करू. तुम्हाला देखील तोच प्रश्न आहे आज पालघरच्या परिपटलावरती इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात हा दिवस लिहिला जाईल की इथून ट्रॅक्स आणि टी शर्ट या स्पर्धेने दिल्या या स्पर्धेच्या बद्दल आज ट्रॅक टी शर्ट घातल्यानंतर कसं वाटतं या स्पर्धेबद्दल हे पहिलं टुर्नामेंट आहे का ट्रेक टी शर्ट 8 टीमला दिलेलं आहे ना PN स्पोर्टचे आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू सो मच तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत एका बाजूला मनोर संघानं मात्र आपण पाहू शकता टॉस जिंकला प्रथमतः स्वीकारले ते म्हणजेच क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट टू बॅट अर्थात TTS जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा संतोषदा पाटील आपल्या साथीनं जोडले जातील 17 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण बघूया सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी जर पाहिलं तर खूप चांगली क्रिकेट इथून मात्र नक्कीच दर्शवलंय. ही मॅच कशी खेळायची ओपनिंगमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू म्हणजे जब्बीर आणि त्याच्या समोर असेल अगदी नवयुवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे परंतु त्याला घेऊन खेळणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि तेच कामगिरी इथून जर पाहिलं तर केली जाते. आज जब्बीरचं मी नक्कीच सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा नवीन मुलं येतात तेव्हा त्याला घडवण्याचं काम असे कित्येक खेळाडू त्यांनी घडवले आहेत आणि तो आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये याही वेळेस आपण पाहतोय रमाकांत चेंडूला पकडेल फेकेल रन्स मात्र मिळणार नाही डॉट चेंडू येतोय 29 धावा झालेत. आत्ता मात्र आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे. फटका इथून मारण्याचा प्रयत्न आहे चौकार म्हणून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न इथे मात्र जब्बीरचा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे डायग्राम आपण पाहू शकतायत अगदी मुख्य स्क्रीनवर ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवले यावेळेस बॅट चेंडू जर पाहिला तर थोडासा हवेत होता कुठेतरी चान्स मिळाला असता विकेट घेण्याचा पण तू चेंडू सेफमध्ये 29 धावा झालेत 5 चेंडू शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. याही वेळेस सिंगल रन्स घेताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिले तर 30 धावा स्कोर कार्डवरती 34चं टार्गेट आहे. 4 षटक झालंय इनिंग ब्रेक होईल आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक जो इनिंगमध्ये आपण घेतोय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेडी राहायचं मनोर आणि एका बाजूला TTS चिंचणी लाईनअपमध्ये उभे राहा तुमची एंट्री होणार तदनंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एंट्रीला पाहायला मिळेल जसं पहिल्या मॅचला झालं तसं आजच्या सर्व मॅचसाठी त्याच गोष्टी आहेत. तुम्हाला विनंती आहे की आपण रेडी राहायचं मनोर तुम्ही टॉस जिंकलात तुमची फिल्डिंग आहे तदनंतर TTS संघ आपण देखील रेडी राहायचं मैदानाच्या आतमध्ये तुमची एंट्री होणार आणि तदनंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फोटोशूट होईल या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला रेडी राहायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय शॉर्ट ब्रेक आहे 1 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय जो 4 ओव्हर नंतर आपण पाहतोय प्रत्येकाला एक व्यवस्थित कसं देता येईल ते मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इनिंग ब्रेकमध्ये फ्रीज आहे आणि फ्रीजमधून आपण पाहिजेत हवं तेवढं कोल्ड्रिंक्स जे आहे त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंक्स आहेत त्याचा आपण नक्कीच आस्वाद घेऊ शकतायत खूप चांगल्या पद्धतीने. मात्र ही प्रत्येकाला आज कमतरता नाही कुठली अशा पद्धतीची कामगिरी केली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण माची पाहायला मिळतोय जो 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 4 धावा वाचवायच्या आहेत 12 मध्ये 4. यावेळेस पहिला चेंडू खेळलाय पहिला चेंडू जर पाहिलं तर चाललाय तिथे जितेन आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथून अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस फटका मारलाय परंतु वा तिथे अल्पेश माची खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय सिंगलच रन्स मिळेल सहजासहजी ही मॅच जिंकू देणार नाहीये हेच मात्र थोडंसं दर्शवताना परंतु कदाचित रन्स अजून 10-12 जास्त असत्या तर मात्र मॅचला अजून मजा आली असती. 3 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 10. चांगला खेळलाय जब्बीर जर पाहिलं तर 19 मध्ये 23 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अय्यांने जब्बीरची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळते 8 मध्ये 8 अशी धावसंख्या उभारली त्यांनी. दोघांचं जर पाहिलं तर कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे या ओपनिंग जोडीमध्ये. पुन्हा एकदा सिंगल घेतलाय इथून पूर्ण होईल सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 32 धावा. 2 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी आणि
सूरज उपाध्याय यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आले. हरकत नाही आहे सांगायला, कारण की संघ जर पाहिला तर विटू हा आज त्यांचाच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, क्लीन बोल्ड, वाह काय चेंडू होता. करण माचियाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आणखीन एक सिनियर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे विशाल आहे. विशाल आकडे आपल्याला पाहायला मिळतोय, जो बाळा या नावाने जास्तीत जास्त परिचित आहे. कदाचित 8-10 टुर्नामेंट अगोदर मला भेटला होता आणि तदनंतर सांगत होता की आता बस मला थांबायचं आहे, पण इथून सहजासहजी थांबू देणार. तुमचा फॉर्म आहे आणि तुम्हाला खेळायचंच आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या 2 हवी आहेत जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता आहे, कारण आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला. हो, पुन्हा एकदा काय घडेल. दुसऱ्या चेंडूवर देखील दुसरा गडी बाद होताना अयान रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. थँक्यू पी एन स्पोर्टचा आम्ही देखील धन्यवाद म्हणतोय. त्यांनी देखील आम्हाला आज टी शर्ट्स पुरवलंय, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आदरणीय सन्माननीय लीलाधर पाटील आणि प्रणयजी घरत साहेबांचं इथे आगमन झालंय. सुदाम देवजी घरत स्टँड जो आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणय भाऊंचे ते वडील, त्यांनी आज पवनसूत नवली हे नाव दिले आणि पवनसूत नवली संघाचं संस्थापक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात सुदाम देवजी घरत. आणि ते प्रणयजी घरत 18 बॉल आणि 56 धावा, अफलातून बॅटिंग. एज इज जस्ट अ नंबर. टायगर अभी जिंदा है. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ज्यांनी अफलातून क्रिकेट दाखवलं तर प्रणय घरात आलेत, त्यांचं देखील स्वागत. जाऊया पुन्हा एकदा संतोषात आपल्या साथीने आहेत. नक्कीच नक्कीच. आज पवनसूत नवली म्हटलं तर एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेथील खेळाडू दिवसेंदिवस घडतच असतात. इथून आपण पाहतो मॅचला मजा आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 धावा काढण्यासाठी आता मात्र जर पाहिलं तर थोडंसं संघर्ष करावा लागतंय. 32 धावा झाल्यात. विशाल आहेत इथे फलंदाजीसाठी. बरं, पण तू जर पाहिलं तर महालक्ष्मी वडकुंड संघाने आता मात्र सापळा रचलाय. यावेळेस फटका सजवलाय, चेंडूला सहजासहजी जाऊ देणार नाहीये. रमाकांत होता त्या ठिकाणी. चेंडूवर जर पाहिलं तर ड्राईव्ह लगावले, चेंडूला रोखलंय, पण तू एक धाव रोखू शकत नाहीये. 1 रन्स मिळते. स्कोर इज अ लेवल. 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 2 गडीच्या मोबदल्यात 5.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता मात्र इथून सिंगल रन्स घेतला जाईल आणि इथे मॅच जिंकते. लीग फॉर्मॅट मधली पहिला टीम आपल्याला पाहायला मिळाला, जो V2 पॅराडाईज टीम. आज पीएन नेटवर्क पीएन स्पोर्ट्स आणि तदनंतर आपण सूरज उपाध्याय यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तो संघ आज विजय होताना कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन